नमस्कार मंडळी. तर हे आहेत माझे जुने देव. त्याचे कानेकोपरे बघू शकता तुम्ही, खंडित झालेले आहेत. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खंडित झाली होती. तर खूप दिवसात चाललं होतं की नवीन देव बनवून घ्यायचे, पण योग येत नव्हता. पण यावेळेस जेव्हा गावी गेली तेव्हा सोनाराच्या दुकानात आवर्जून गेली आणि नक्की विचारलं की देव मला बनवायचे आहे. तर तो म्हटला की जुने देव आहेत ते घेऊन या आणि त्याच मुकुट्याचे देव तुम्हाला बनवून देईल. तर त्याने छान असे देव बनवून दिलेले आहेत. चांदीचे देव बनवून घेतले आता, कारण ते धुतले तरी ते फुगत नाहीत आणि छान राहतात. तर मग घरी आणले होते. तर म्हटले जरा त्याची स्थापना करूया. तर लेकीच्याच हाताने त्याची स्थापना केली, कारण लेक हे लक्ष्मीचं रूप आहे. म्हटलं तिच्याच हाताने देवाच्या स्थापना करूया. छान ह्या दुधाने अंघोळ घातली, नंतर पाण्याने स्वच्छ अंघोळ घातली आणि असे देवघरामध्ये तिने स्वच्छ देव असे ठेवून दिले. नंतर हळदी कुंकू लावला, अगरबत्ती लावली, छान देवाची पूजा अर्चना केली, नमस्कार केला. तर अशा प्रकारे माझ्या घरात देवाची स्थापना झाली आणि अशा प्रकारे माझं देवघर छान देवाने सजले. कसं वाटलं नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.